गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला प्रसिद्ध यूट्यूबर आणि बिग बॉस OTT 2 सीझनच्या ट्रॉफी जिंकणारा यूट्यूबर एल्विश यादवला रेव पार्टीतील सापांच्या विषाच्या तस्करी प्रकरणी अखेर अटक करण्यात आली। मात्र एल्विश यादव हा एकटाच असा यूट्यूबर नाही जो अशा प्रकारच्या वादात सापडलाय। तरुणाईला भुरळ घालणारे, आपल्या प्रसिद्धीच्या जोरावर अक्षरशः गुंडगिरी करणारे यूट्यूबर काही कमी नाहीत। कोण आहेत हे यूट्यूबर्स, त्यांच्यामुळे तरुणाईवर कसा वाईट परिणाम होतोय जाणून घेऊ या व्हिडिओमधून सविस्तर। सुरुवातीला या यूट्यूबर्स कडून तरुणाईला आकर्षित करणारा कंटेंट क्रिएट केला जातो, जसे की धार्मिक विषय, गुंडगिरी, फिटनेस, जीवे मारण्याच्या धमक्या, त्याचबरोबर मारामारीचे व्हायरल व्हिडिओ। यामुळे तरुणाई या यूट्यूबरला जास्तीत जास्त फॉलो करते। त्यातून रात्रीतून त्यांचे फॉलोअर्स वाढतात, कमाईचा मार्ग मोकळा होतो। इथपर्यंतच मर्यादित नाही तर बिग बॉस OTT सारख्या रिएलिटी शो मध्ये देखील या लोकांना स्थान मिळतं। कोणत्याही मार्गाने मिळो किंवा कशीही मिळो, या लोकांना केवळ फॉलोअर्स वाढवून पैसा कमवणं एवढंच टार्गेट असतं। कोणकोणते आहेत असे यूट्यूबर आणि त्यांचे वाद नेमके काय पाहूयात। सध्याचा चर्चेत असलेला चेहरा म्हणजे एल्विश यादव। ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापाचं विष पुरवल्याचा एल्विशवर आरोप आहे। एल्विश यादवने आशिका यादव सोबत व्हिडिओ बनवल्याप्रकरणी देखील तो वादात अडकला होता। त्याच्यावर बॉडी शेमिंग, सायबर बुलिंगचाही आरोप आहे। त्यानंतरची नावं आहेत संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा। एकीकडे बिंद्रावर पत्नीवर अत्याचाराच्या आरोपाखाली गुन्हाही दाखल झालाय, तर फेमस यूट्यूबर आणि मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरीने बिंद्रावर स्कॅम आणि तरुणांच्या फसवणुकीचा आरोप केला होता। बिंद्रा यूट्यूबर म्हणून लीडरशिप ट्रेनिंग, बिझनेस कोच याचे लेक्चर्सचे व्हिडिओ अपलोड करत असतो। बडा बिझनेस नावाची त्याची कंपनी देखील आहे। यातून त्यांनी स्टार्टअप्सच्या आयडिया आणि ट्रेनिंग देणारे, बिझनेसच्या आयडिया देणारे कोर्सेस सुरू केलेत। त्यानंतर या वादग्रस्त आणि तरुणाईला मिसलीड करणाऱ्या यूट्यूबरच्या यादीत आणखी नाव आहेत, ते म्हणजे बिहारमधील मनीष कश्यप। त्याच्यावर प्रवासी कामगारावर हल्ला आणि मारहाणीबाबत फेक व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन थेट त्याची तुरुंगात रवानगी झाली होती। तर सेल्फी देण्यास नकार देणाऱ्या क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी सपना गिल या इन्फ्लुएन्सरला देखील तिच्या मित्रांसह तुरुंगवास भोगावा लागला होता। त्यानंतर नुकताच झालेला बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकीने देखील धार्मिक भावना दुखावणारे संवेदनशील वक्तव्य केलं होतं। त्यासाठी त्याला तब्बल 35 दिवस जेलमध्ये राहावं लागलं होतं। त्यानंतर प्रसिद्ध यूट्यूबर षण्मुख जयस्वंत याला देखील ड्रग्ज प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती। त्यानंतर मेहक बुखारी या इन्फ्लुएन्सरला देखील खुनाच्या आरोपाखाली अटक झाली होती। आणि असंच एक नाव आहे रजत दलाल। फिटनेस कंटेंट देणारा हा यूट्यूबर त्याच्या मारहाणीच्या, साधूंना कोंडून ठेवल्याच्या व्हायरल व्हिडिओमुळे प्रसिद्ध आहे। या यूट्यूबरची गुन्हेगारी एवढ्यावरच मर्यादित नाही, धार्मिक वादातून ते अनेकदा एकमेकांविरुद्ध देखील उतरत असतात। त्यात त्यांचे फॅन फॉलोअर्स असलेले तरुण देखील त्यांना पाठिंबा द्यायला कमी करत नाहीत। मात्र अशा प्रकारच्या वादांमधून यूट्यूबर्सचे फॉलोअर्स आणि कमाई वाढते, पण अशा प्रकारच्या समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या, एकमेकांबद्दल द्वेष निर्माण करणाऱ्या तरुणाईच्या या नव्या डिजिटल आयकॉन्समुळे समाजातील आक्रमकपणा मात्र वाढताना दिसतोय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला। त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।